कैलास लोखंडे आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की 8 फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास त्यांना 3 लोकांनी मारहाण केलेली। खरं तर ही मारहाण जी आहे ही अमानुषरित्या मारहाण केलेली आहे आणि ते देखील एका पत्रकाराला एक व्यक्ती पट्ट्याने मारतोय, दगडीने ठेचून त्याला मारतोय। या सगळ्या प्रकरणात कैलास लोखंडे जे आहेत ते जबर जखमी झालेले आहेत। खरं तर त्यांच्या परिवारामध्ये देखील एक दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे। आज ते मदत मागायला आपल्याकडे आलेले आहेत। पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे। पेल्लार पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु अजूनही आरोपी जे आहेत ते मोकाट आहेत। एका पत्रकाराला मारहाण होते आणि आरोपी आपल्या घरामध्ये झोपलाय याची संपूर्ण माहिती कैलास लोखंडे यांनी पोलिसांना दिलेली आहे। पोलिसांना जे आरोपी आहेत त्या आरोपीचा ऑलरेडी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। व्हिडिओ मारहाणीचा व्हायरल झाला असून देखील जर पोलिसांना आरोपी सापडत नसतील तर मग पोलीस नेमकं करतायत का? या सगळ्या प्रकरणात आपण जर पाहिलं तर हे सगळे पुरावे असताना देखील जर पोलीस आरोपीला पकडत नसतील तर मग करायचं काय? या सगळ्या प्रकरणात कैलास लोखंडे यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेऊया। कैलासजी, तुमच्याबरोबर काय घडलं ते सांगा। मी रविवारी रात्री माझ्या घरी जाताना स्टेशनवरून अचानक स्विफ्ट डिझायर आली संतोष भवनच्या पुढे आणि मला थांबवलं। तर मला वाटलं की मुलगी असणार, तर मी थांबलो। माझा रस्ता रोखला लोकांनी आणि मला असं गाडीतून डायरेक्ट पट्टा घेऊन डायरेक्ट मला मारायला लागले। डोक्यावरती, हातावरती, डोळ्यावरती आणि अंगावरती, पाठीवरती माझा व्हिडिओ पडलेला है। मला भाई मेरे क्यों मारे, मेरा गलती क्या है? बोलता तुम बहुत बड़े पत्रकार बन रहे हो, तुम लोग बहुत सबको वायरल करते हो। आणि त्यानंतर मला एक डोक्यावर ढकल मोठा घेऊन मला मारला आणि रक्त भल झाला, मी खाली पडलो। जनता आणि त्याचा व्हिडिओ काढला। जनता जेव्हा आली सामने तर ते लोक फरार झाले। तर असं प्रकरण माझ्या संधी का झालं, का घडलं ते मला सांगा पाहिजे ना। काय का कोण आहे तुम्ही लोक? मी चौकीमध्ये झालो, पोलिसांनी सगळं काय दिलं, फोटो दिलं, सगळं काय दिलं मी की या लोकांना अरेस्ट करा। रात्री 3 वाजता पहिल्या चौकीमध्ये गेलो मी, तर ते लोक बोलतात मला मी जा तुम्ही संतून चौकीत द्या। तिकडे गेल्यावरती ते बोलतात आमच्या केस नाही मिळत, केस अवघडच्या हातामध्ये आहे आणि आरोपी यांच्या घरी आरामात झोपलेले आहेत, त्यांना भीतीच नाही मिळत। तुझ्या कोणाला मारायचे लोक काय पण करणार, तर माझा परिवार दहशतमध्ये आहे। मी काय करू बरं सांगा? मी मराठी असून गावाला असून माझ्या संगती असं व्हायला लागलं, कोणा संगती पण होईल। माझं हेच मागणं आहे की त्यांना लवकर अरेस्ट करा आणि त्यांना सजा द्या। ज्या वेळेला तुम्हाला मारहाण होत होती त्यावेळेला तिथे तुम्हाला वाचवायला कोण आलं नाही? मला कोण वाचवायला आला नाही। खाली जनताने व्हिडिओ काढायला लागले, ते लोक जनता जेव्हा आली व्हिडिओ काढायला लागले तर ते बघून मग ते पळाले ते लोक। मला तर पूर्ण मारायची खात्री म्हणजे मला ठारच करणार होतं ते लोक। जनता आली म्हणून ते व्हिडिओ काढायला लागले, मोबाईल बघितलं म्हणून ते फरार झाले। त्या ज्यांनी तुम्हाला मारलं त्यांच्याशी तुमचा काय संबंध होता का? तुम्ही त्यांच्या संदर्भात काय बातमी वगैरे लावली होती का? मी काय बातमी लावलेली, माझी जे आहेत मित्र लोक ते लोकांनी काय 4-5 दिवसा पहिले महानगरपालिकेमध्ये मोर्चा या अंतरवर बसलेले, तर त्याच्या टीम मध्ये मी पण असतो। त्यांची पण आमची वार्ता असते, दोस्ती आहे। कोण बसलेले उपोषणाला? उपोषणाला राजकुमार सदानंद यादव असे होते आणि ऋषी राम करून असे होते आणि 2-4-5-6 कोण अजून होते। तर ते अंशनमध्ये मी तर गेलो होता नाही, पण ते अंशनचा हे करून ते लोकांना टार्गेट केला। आपण त्यांच्या बरोबर असतो आणि रात्री जाताना मला ते लोक मला भेटले, मी त्यांना दिसलो तर माझ्यावर ते लोकांना असा अटॅक केला की याला मारून टाका, खतम करून टाका, की बाकी पत्रकार घाबरून गेले पाहिजे, कोणाचा व्हायरल केला पाहिजे, कोणाचा चांगली दाखवलेलं पाहिजे, काय दाखवलेलं पाहिजे, असं माझ्यावरती अत्याचार केले लोकांनी। या प्रकरणात आपण जर पाहिलं तर खरं आहे की आता सगळे पत्रकार बांधवच आहेत जे समोर बसलेले आहेत। पोलिसांना आम्ही क्राईम वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून एक निवेदन देतोय की आम्ही तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंतचा 24 तासाचा वेळ देतोय। 24 तासाच्या आत जर हे आरोपी पकडले गेले नाहीत तर आम्ही चक्क पेल्लार पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन करू, कारण पत्रकाराचा आवाज दाबण्याचा हा एक प्रयत्न आहे। अलीकडे जर आपण पाहिलं तर पत्रकारांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे सरकारने काढलेले आहेत, परंतु हे कायदे लागू झालेत का? तर नाही। जर आजची घटना आपण जर पाहिली तर 8 तारखेला त्यांना मारहाण झालेली आहे आणि आज जवळजवळ 12 तारीख आहे। 4 दिवस झाले तरी देखील पोलिसांना अजून आरोपी सापडलेले नाही। असं म्हटलं जातं की मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस यांचं संपूर्ण देशामध्ये नाव आहे, परंतु जर अशा पोलिसांना आरोपी सापडत नसतील याचा अर्थ काय काढावा? आता हे आरोपी कोणत्या पक्षाचे आहेत
यांचा आका कोण आहे हे देखील शोधून काढणं काळाची गरज आहे. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांनी हात घालायला पाहिजे. कारण ज्याला मारहाण झालेली आहे ते कैलास लोखंडे हे मराठी भूमिपुत्र आहेत. आता मराठी भूमिपुत्रांना एक परप्रांतीय भूमाफिया मारतो, मग इतर पक्ष गप्प काय आहेत असा देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आता आपण उद्यापर्यंतचा पेलार पोलिसांना अल्टिमेटम दिलेला आहे की उद्या संध्याकाळपर्यंत जर हे आरोपी पकडले गेले नाहीत तर परवा सकाळी 11 वाजता आम्ही सगळे पत्रकार पेलार पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन करू. जो हमला किया था उनका नाम पता है क्या आपको? हाँ, नाम पता है मेरे को, तो सूचना द्वारा मुझे मिली है इनकी खबर. उनका नाम है अजित यादव, जो कार का ऑनर है. वो जो मुझ पे हमला कर रहा था वो शिवम यादव है, जो मुझे बेड से मार रहा था. और बाकी अब एक इसमें मनोज क्या है, यादव. इसमें एक रोल ऐसा आता है कि पत्रकार अपना काम कर रहे हैं, अपना कर्तव्य निष्ठापूर्वक वो काम कर रहे हैं. काम करने के बाद वो घर जाते हैं या किसी मित्र या दोस्त को मिलने जाते हैं और कुछ लोग सब पूरा इंफॉर्मेशन निकालते हैं कि ये फलाना पत्रकार कितने बजे घर से निकलता है, कितने बजे ये वसई विरार महानगर पालिका के कार्यालय में जाता है, कितने बजे ये अकेला रहता है. इनके साथ भी वही हुआ है. ये जो 3 या 4 आरोपी है ये इनके ऊपर वॉच रख के थे और मौका मिला उनको 8 तारीख को तो उन्होंने इनके ऊपर हमला किया. अब वो हमला जो सीसीटीवी है या वीडियो के माध्यम से हमारे सामने आया हुआ है. आज वीडियो में दिख रहा है ना कि एक पत्रकार को किस तरीके से पीट रहे हैं. तो हम तो आम आदमी के लिए आवाज उठाते हैं ना. जब हमारे ऊपर हमला होता है तो लोग चुप क्यों बैठे हैं? आज कोई पार्टी वाला क्यों आवाज नहीं उठा रहा है? क्यों इनके साथ कोई खड़ा नहीं रहा है? ये भी तो सोचने की बात है ना. एक पत्रकार अपने कर्तव्य निष्ठा से काम करता है, किसके लिए करता है? समाज के लिए करता है. और समाज माध्यम के सामने उसको पीटा जाता है, उसका वीडियो वायरल किया जाता है. उसके बावजूद भी पुलिस को 4 दिन के बाद भी वो आरोपी नहीं मिलता है. तो इसका मतलब कहीं ना कहीं पुलिस भी आरोपी से मिली हुई है क्या, ये भी एक प्रश्न चिन्ह निर्माण होता है. तो हम सबका दायित्व है कि कैलाश लोखंडे जी के साथ खड़ा रहना. और हमारा क्राइम टीवी वेलफेयर एसोसिएशन हमेशा पत्रकारों के साथ खड़ा रहता है. और मैं क्राइम टीवी वेलफेयर एसोसिएशन का एक प्रवक्ता के नाते मैंने मेरे वरिष्ठ अध्यक्ष राज शर्मा जी से भी बात की है, उन्होंने भी इनकी खबर लगाई है. मेट्रो सिटी समाचार में भी इनकी खबर लग चुकी है और बहुत सारे चैनल है जिन्होंने इनकी खबर लगाई हुई. तो मुझे आज ऐसा लगता है कि आज मन से कहा गई, आज उद्धव बाळासाहेब ठाकरे की शिवसेना कहा गई. जब एक मराठी पत्रकार को पीटा जाता है तो उसका आवाज क्यों नहीं उठाते? तो आपके माध्यम से मैं उनको भी कहना चाहता हूं कि कल शाम तक अगर ये आरोपी पकड़े नहीं जाए गए तो मेरा निवेदन है मनसे और शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी से कि वो लोग मराठी लोगों के लिए काम करते. तो ये मराठी है और इनके लिए मैदान में अभी उनको उतरने की जरूरत है. और उसी तरह अपने जो पत्रकार भाई है उन सबसे मैं निवेदन करता हूं कि ये वक्त है कि कैलाश लोखंडे के साथ अपने को पूरी तरह से खड़ा रहना है. वो आज हमारे परिवार का एक हिस्सा है. आज उनके ऊपर हमला हुआ है, कल मेरे ऊपर हो सकता है, परसों आपके ऊपर भी हो सकता है. तो ये बात सोच के रखना, क्योंकि कुछ दिन पहले जाबरपाड़ा में जो किस्सा हुआ है वो उसकी तारीख से जुड़ी हुई तो नहीं है ना. ये भी सोचने की बात है कि अगर पुलिस को, महानगर पालिका के अधिकारी को और पत्रकार को पीटने की हिम्मत अगर इनमें आ गई तो इनके पीछे कौन सी शक्ति खड़ी है ये सामने आना जरूरी है. और ये काम पुलिस ने बखूबी से करना चाहिए, ये हमारी मांग है. अगर ये नहीं किया तो हम कल शाम तक का वक्त देते हैं. परसों 11 बजे सारे पत्रकार पेलार पुलिस स्टेशन पहुंचे ताकि हमारे जो भाई है कैलाश लोखंडे जी उनको मदद मिले. चलो.